चला तर आज बनवूया आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक आणि गुणकारी असा आवळ्याचा मोरावळा. तर त्यासाठी इथं 250 ग्राम प्रमाणात आवळे घेतलेत. आवळे स्वच्छ धुवून एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडे करून घ्यायचे. त्यानंतर याला किसणीने किसून घ्यायचं. जास्तही बारीक किसणीने किसायचं, थोडा मिडियम आकाराच्या किसणीने किसून घ्यायचे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचे. त्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 ते 3 वेलची टाकून घ्यायची. त्यानंतर किसलेले आवळे टाकून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं असेच परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटानंतर आवळे छान असे सॉफ्ट होतात. नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचे. तर जेवढे आवळे घेतले तेवढाच गूळ टाकायचा आहे आणि गूळ हा बारीक किसून टाकायचा आहे. तर हळूहळू गुळाला पण पाणी सुटलेलं आहे. तर हे पाणी आपल्याला कमी गॅसवरती आटून घ्यायचे. त्याचा एकतारी पाक होईपर्यंत आवळे शिजवून घ्यायचे. तर हळूहळू बघू शकता तुम्ही इथं याची एकतार येते, म्हणजे आपला हा आवळ्याचा मोरावळा छान असा शिजलेला आहे. आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता जरी तुम्हाला याला थोडंसं असं ओलसर दिसत असलं तरी पण ते थोड्या वेळच्या नंतर कोरडं होतं. तर बघू शकता छान आपला मोरावळा तयार आहे. आवडल्यास एक लाईक करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ चॅनलवर बघू शकता.